हे गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण बनवत आहोत चना मसाला। एक कढई घ्या, त्यामध्ये ऑइल ॲड करा, खडा मसाला ॲड करा, त्याला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या, त्याला मिक्स करा। कांदा टोमॅटो ॲड करून घ्या, त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या। त्यानंतर त्यामध्ये काजू ॲड करा, काजू ऑप्शनल आहे। कढीपत्ता, हिरवी मिरची ॲड करून घ्या, त्यांना चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या। त्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट ॲड करा, त्याला मिक्स करून घ्या। हळदी पावडर, मीठ चवीप्रमाणे, त्यानंतर त्याला मिक्स करून घ्या। थोडं पाणी ॲड करा भाजी शिजण्यासाठी। त्यानंतर मिक्सरमध्ये काढून घ्या जो आपण फ्राय केलेला मसाला आहे तो। एक कढई घ्या, त्यामध्ये फ्राय केलेला मसाला ॲड करा, त्याला चांगलं ब्राऊन होईपर्यंत मिक्स करा। फ्राय करून घ्या त्याला जोपर्यंत त्याचा कलर ब्राऊन होत नाही तोपर्यंत। त्यानंतर त्यामध्ये अंबारी पावडर ॲड करून घ्या। त्यानंतर लाल मिरची पावडर ॲड करा। त्यानंतर मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे। ब्राऊन होईपर्यंत फ्राय करा त्याला। त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करा, जे आपण ग्राइंड केलं त्या भांड्यामध्ये टाकून। चवीनुसार मीठ ॲड करा, जे आपण बॉईल केलेले चणे आहेत ते ॲड करा। त्याला चांगलं मिक्स करून घ्या, 5 मिनिटासाठी कुक करा त्याला। चणे होईपर्यंत आपण त्याला चेक करून घेऊयात। चणे होईपर्यंत आपण भाकरी बनवून घेऊ। सो आपल्या भाकरीची प्रोसेस सुरू झालेली आहे। चांगल्या प्रकारे पीठ मळून घ्या। तव्यावर भाकरी टाकून घ्या, त्याला थोडं पाणी लावा वरनं। सो आपला चना मसाला विथ भाकरी रेडी आहे।